नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला परफेक्ट शेप कसा द्यायचा हे शिकवणार आहे. तर पहा, कोणतीही साईज असो, जसं मी या इथे तुम्हाला कटोरीला शेप द्यायला शिकवणार आहे त्या पद्धतीने द्या. म्हणजे तुमची कटोरी अशी लांबट किंवा कटोरीचा आकार पसरट अशी होणार नाही आणि तुमच्या साईड पार्ट जो असतो मुंड्यामध्ये आणि कटोरी याच्यामध्ये जो साईड पार्ट असतो तो कमी राहतो, तर तो सुद्धा तुमचा कमी राहणार नाही. तर त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे सांगते. तर इथून आपण आधी उंचीचं मार्किंग करून घेऊया. तर इथे आपण 40 साईज घेऊया. फक्त इथे कटोरीला आकार कसा द्यायचा हे पाहू आज. कटोरी वाढवायची कशी हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. आता फक्त कटोरीला शेप कसा द्यायचा परफेक्ट. तर 14.5 इंच उंची घेते, 15.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. शोल्डर इथं 5.5, अजून एकदा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि मुंडा इथं 40 साईजसाठी 6 इंच घेऊया. इथून पहा असा. आता इथे छातीचा चौथा भाग 40, त्याचा चौथा भाग होतो 10. तर इथून 10 इंचावरती मार्किंग करून याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. 1.5 इंच मार्जिन. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. कंबर 34 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.5. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेणार आहे, 9.5 इंच. आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे कंबर 34 असू शकते, 35 असू शकते आणि कमी सुद्धा 32 सुद्धा येऊ शकते. आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1.5 इंच घेणार आहे. पाठीमागील गळा आपण 10 इंच घेऊया. तर त्यासाठी इथून मी 1.25 इंच घेतलं आणि इथून असे आकार दिले. आता इथे तुम्ही फ्रेंच कर्वचा सुद्धा वापर करू शकता. तर हा झाला पाठीमागचा मुंडा. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1.25 इंच घेतलं आणि इथून हे आकार दिल्यानंतर आता इथे आकार देऊन घ्यायचं. पहा, हे स्ट्रेट नाही ठेवायचं, थोडंसं 1.5 इंच आतमध्ये येऊन हा आकार असा द्यायचा. आता इथे जे थोडं आतमध्ये आहे ते रब करून हा आकार आपला मुंड्याचा तयार झाला. पहा, असा एकदम गोल असा हा आपला आकार तयार झाला पाहिजे. तर इथं मी मुंड्याविषयी तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगितलं. तर इथं शोल्डर पट्टी मी 2.25 इंच ठेवते. 3.25 इंचावरती मार्किंग करून घेऊन 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली. इथं पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून घ्यायचं 2.5 इंच. वरती जरी 2.25 इंच असलं इथे, तरी खालच्या साईडून थोडा ब्रॉड करायचा आहे. जरी तुमची गळ्याची रुंदी 2 इंच आली तरी इथं 2.5 इंचच घ्यायचं. इथे शोल्डर उतरू नये म्हणून आपण 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचंय. आता इथे क्रॉस पट्टी मी 2.25 इंचच घेणार, कारण हेवी साईजमध्ये काय होतं, पहा, शोल्डर पुढे येण्याचा प्रॉब्लेम येतो. तर तो येऊ नये यासाठी मी इथं 2.25 इंचच क्रॉस पट्टी घेणार आहे. इथून 1/2 इंच. इथे आता तुम्हाला 6 इंच कटोरी हवी आहे, 6.5 इंच हवी आहे. आता इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी असंच 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा, जर तुम्ही इथे 6.5 इंच कटोरी ठेवली तरी सुद्धा पहा, इथलं अंतर जे आहे ते पुरेपूरच शिल्लक राहणार आहे. इथं 1 इंच आणि इथून मी असा हा आकार देणार आहे. ही लाईन ओढल्यानंतर असा हा कटोरीला आकार देऊन घ्यायचा.
आणि जर तुम्ही 6 इंच घेतली तर ही अशी आतमध्ये येईल. तर इथलं हे अंतर मोजूया. तर इथं तुम्हाला अंतर दिसतच असेल, आपलं कमीही राहिलेलं नाही आणि खूप जास्तही राहिलेलं नाही आहे. 2.25 इंच परफेक्ट हे अंतर शिल्लक आहे. तर इथे कटोरी थोडी मोठी आहे, तर हे अंतर आपलं थोडं जास्त 2.25 इंच राहिले. जर 6 इंचाची कटोरी असती तर इथं 2.5 इंच हे अंतर शिल्लक राहिलं असतं. तर तुम्ही 6.5 इंच जरी कटोरी घेतली ना तरी सुद्धा तुमचं इथलं अंतर जे आहे ते भरपूर असं शिल्लक राहणार आहे. ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपण अर्धा इंचाने कपड्यावरती वाढवायची. ठीक आहे. आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया. तर इथे आपली ही मूळ कटोरी आहे, तर इथे मी पहा अर्धा इंचाने वाढवली, इथे सुद्धा ही 1/2 इंचाने वाढवली. या साईडला 1.5 इंच आणि या साईडला हे 1.5 इंच घेतलं. आता इथे सुद्धा जर तुम्हाला परफेक्ट आकार जमत नसतील तर काय करायचं, समसमान तुम्ही 4 भाग करून घ्या. 1 2 3 आणि 4 किंवा 5 असे तुम्ही घेऊ शकता. 4 ते 5 भाग तयार करा. इथे अर्धा इंच आहे, तर इथे सुद्धा मी असं अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 1.25 इंच, इथे 1 आणि इथे 1.25 आणि हे 1.5, म्हणजे असे 5 भाग तयार करून घ्या. आणि हे पॉईंट असे फक्त जोडत यायचे, म्हणजे आपोआप आपली कटोरी जी आहे ती ही मूळ कटोरी आहे तशीच ही तयार होणार आहे. पहा, या पद्धतीने हा आपला आकार जो आहे तो तयार झाला. आता हे टोटल जे आपण वाढवलेलं आहे त्याचा सेंटर करून घेऊया. आणि इथे मात्र 1.25 इंच घ्यायचं. आता इथे 1.5 इंच घ्यायचं नाही, हेवी साईज आहे, तर 1.25 इंच घ्यायचं. ह्या पद्धतीने मी वाढीव कटोरीला सुद्धा कसा आकार द्यायचा हे सांगितलेलं आहे. आता इथे टक्सची उंची तुम्ही किती घेणार, 3 इंच, 2.25 इंच. टक्सची रुंदी आपण किती घेतली, 2.25. आपली कटोरी मूळ किती होती, 6.5 इंच, म्हणजे त्याचा सेंटर किती होणार, 3.25. पहा इथे 3.25 आलं. इथं शिलाई मार्जिन शिल्लक आहे, इथून हे 3.25 आलं, इथं शिलाई मार्जिन बरोबर शिल्लक आहे. म्हणजे आपण जी कटोरी वाढवलेली आहे ती परफेक्ट आहे ना, जास्त झालेली आहे ना छोटी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मूळ कटोरीला सुद्धा आकार द्यायचे आहेत आणि वाढीव कटोरीला सुद्धा परफेक्ट आकार द्यायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला कसे आकार द्यायचे कटोरीला हे एकदम सविस्तर असं सांगितलेलं आहे. हेवी साईजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर तो मी तुम्हाला देऊन दाखवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.